हे आज आपल्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचे एक 4-5 जण काम करीत आहे। मराठा ओबीसी हा एक आहे। आमच्याच लोकांच्या बळावर पुन्हा आम्हाला सांगू राहिले की मराठ्याला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही। म्हणजे माझी आई कुणबी आणि मी मराठा। जर 13 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर गरजवंत मराठे सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण म्हणत होतो 18 पगड जाती 18 पगड जाती 12 बलुतेदार हे आपण जे म्हणत होतो, आज मनोज जरांगे पाटील पहिल्यापासून ह्या भूमिकेत आहे। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी लढणार, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मी लढणार आणि मराठा आरक्षणासाठी लढणार मी। आणि ह्या इतर ज्या जाती धर्माचे समाज बांधव जे आपल्या पाठीचे आहे, बंजारा समाज असेल, या सर्व भावांना एक विनंती करतो, हे लोक आपल्यावर तोंडसुख घेत आहे, यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे। जसं काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला, धनगर समाजाच्या बांधवांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्यास आमचा काही विरोध नाही, आमचा पाठिंबा आहे। त्या पद्धतीने मुस्लिम समाज बांधव असतील, दलित समाज बांधव असतील, बंजारा समाज बांधव असतील, धनगर समाज बांधव असतील, या सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना एक विनंती करतो की ज्याप्रमाणे धनगर समाजाचा तो व्हिडिओ समोर आला होता त्या पद्धतीने तुमचे व्हिडिओ हे शेअर करा आणि दाखवून द्या। हे आज आपल्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचे एक 4-5 जण काम करीत आहे। मराठा ओबीसी हा वाद निर्माण करत आहे। मराठा ओबीसी हा एक आहे, कारण 54-55 लाख नोंदी सापडल्यामुळं मराठा समाज हा कुणबीतच आहे। ऑलरेडी मराठा ही जात ही कुणबीतच आहे। मराठा समाज बांधव फक्त मराठवाड्यातले जर सोडले तर सगळे कुणबीमध्ये आहे। आणि हे आमच्याच लोकांच्या बळावर पुन्हा आम्हाला सांगू राहिले की मराठ्याला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही। अरे माझी आई कुणबी आहे आणि मी मराठा आहे, मग माझ्या बापाने काय इंटरकास्ट केलं होतं का, मला हा प्रश्न आहे। म्हणजे माझी आई कुणबी आणि मी मराठा, अरे मग आमच्यात भेदभाव हा ह्या नोंदीमुळं म्हणजे कशामुळं, ह्या सरकारला ही जाग कधी येणार आहे, याला निर्णय घ्यायला वेळ का लागत आहे। आणि आज हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे यांना सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही हा लवकरात लवकर तिढा सुटवावा, कारण तुमच्याच मंत्रिमंडळातले काही मंत्री हे तिथे येऊन उघड धमक्या देत ह्या नोंदी हे करा, नाही तर मी अमुक करेन तमुक करेन, आणि तुम्ही त्या धमक्यांना हे करत आहे। जर 13 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर गरजवंत मराठे, सर्वसामान्य मराठे, आम्हाला माझे आमदार खासदाराशी घेणं देणं नाही, आम्हाला मंत्र्याशी घेणं देणं नाही, आम्हाला कुठल्याही आमदाराशी घेणं देणं नाही। मराठा समाज हा दाखवून देणार आहे की स्वतःच्या बळावर 288 जागा हे स्वतः निवडून आणू शकतात। आणि आता मराठ्यांचा योद्धा, मराठ्यांचं वादळ हे महाराष्ट्रामध्ये घोंगावतंय। मराठवाड्यापासून सुरुवात करते। 6 जुलैपासून मनोज जरांगे पाटील हिंगोली या ठिकाणाहून सुरुवात करत आहे। 6 जुलैपासून 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे हिंगोली असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, बीड असेल आणि छत्रपती संभाजीनगरला 13 तारखेला शेवटचं त्यांची रॅली आहे। त्या रॅलीला नाव शांतता रॅली आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की आता जसं तुम्ही मतदानात दाखवून दिलं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये की मराठे कशी एक आहे, तसं त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा डबल ताकदीने सर्वांनी ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचा दौरा मराठवाड्यात आहे त्या ठिकाणी लेकरा बाळासह मित्र परिवारासह आपण जे म्हणतो 18 पगड जातीचे 12 बलुतेदार लोक आपल्या पाठीशी, त्यांना घेऊन या रॅलीमध्ये यायचं आहे। आणि छत्रपती संभाजीनगरच्या सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, मनोज जरांगे पाटील हे 13 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅलीसाठी येत आहे। संभाजीनगर जिल्ह्यातल्या तमाम सर्व समाज बांधवांनी छत्रपती संभाजीनगर येथे आपण मराठा क्रांती मूक मोर्चाची सुरुवात या छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ऑगस्ट 2016ला केली होती। आणि याच नंतर 58 मोर्चे हे लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी काढलेले, त्याच्यापेक्षा डबल मोर्चा हा आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधून काढायचा आहे। मी तुम्हाला भेटण्यासाठी, या मीटिंगचं नियोजन करण्यासाठी सिल्लोड असेल, पैठण असेल, गंगापूर असेल, वैजापूर असेल, फुलंब्री असेल, खुलताबाद असेल, पैठण असेल, ह्या सर्व तालुक्यांना भेटण्यासाठी मी येत आहे। नियोजन बैठकीसाठी येत आहे। तुम्ही तर कॉर्नर बैठका घेऊन तुमचं तयारी चालू आहे, पण तुमच्यासोबत मला भेटायला यायचं आहे आणि आपण ते नियोजन करू आणि लाखोंच्या संख्येने मराठी एक करून आपण हे सरकारला त्याची जागा दाखवून देऊ की तुम्ही आम्हाला अजून हलक्यात घेऊ नका। 13 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत निर्णय घ्या, 14ला नाही तर मराठी आपलं काम दाखवून देतील।